अंबाला में आयोजित 3 दिवसीय वैनगंगा महोत्सव 2026 उत्साह और उमंग के साथ संपन्न हुआ। इस भव्य महोत्सव का आयोजन नंदकिशोर दंडारे और उनके सहयोगी द्वारा किया गया। महोत्सव के दौरान विभिन्न सांस्कृतिक एवं सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया गया था। महोत्सव का मुख्य आकर्षण गंगा आरती और युवाओं के लिए आयोजित इन्फ्लुएंसर प्रतियोगिता रही, जिसमें लगभग 32 प्रतिभागियों ने हिस्सा लेकर अपनी रचनात्मक मेहनत और उत्साह का प्रदर्शन किया। इस प्रतियोगिता के माध्यम से युवाओं को अपनी प्रतिभा और कल्पनाशीलता को दिखाने के लिए एक प्रभावी मंच मिला। प्रतियोगिता के पुरस्कार वितरण समारोह का भी आयोजन किया गया। अवसर पर महोत्सव के अध्यक्ष एवं आयोजक नंदकिशोर दंडारे ने विजेताओं को नगद पुरस्कार प्रदान किए। प्रथम पुरस्कार 21,000 रूपए आयुष मोहनकर को और द्वितीय पुरस्कार 11,000 रूपए तुषार घारपेंडे को तथा तृतीय पुरस्कार गौरव तलमले को प्रदान किया गया। इस मौके पर आयोजकों ने सभी प्रतिभागियों को शुभकामनाएं दी। प्रतिभागियों ने भी कहा कि इस तरह के आयोजन युवाओं को अपनी रचनात्मक सोच और गुणों को समाज के सामने प्रस्तुत करने का अवसर प्रदान करते हैं। उन्होंने आयोजकों के प्रति आभार भी व्यक्त किया। मध्ये इन्फ्लुएन्सर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्याच्यामध्ये तुमचा दुसरा क्रमांक आला आहे। काय सांगता आहे ती या क्षेत्रात पुढे येत आहे, कसं वाटतंय तुम्हाला दुसरा प्राइज मिळाला आहे? कितीचं हे प्राइज आहे? खूप छान वाटतंय। माझा दुसरा नंबर आला तर मला 11,000 प्राइज मिळाला आहे। हे सर्व प्राइज मी हनुमान जन्मोत्सव आणि श्रीरामनवमी इथे दान करेन आणि बागेश्वर धामची कथा होणार आहे, तिथे मी हे दान करणार आहे। वैनगंगा महोत्सवचं हे तिसरं वर्ष होतं। यावेळेस ही पहिल्यांदा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि अशा प्रकारचे जे महोत्सव आहे ते एका ग्रामीण भागामध्ये होत आहे। तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या क्षेत्रामध्ये एवढा मोठा महोत्सव आयोजित करण्यात आला होता? हा खूप ग्रामीण भागासाठी हा खूप छान महोत्सव आहे। ग्रामीण भागात जे युवक आहे आणि जे कंटेंट क्रिएटर आहे त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि यांना प्रोत्साहन मिळते या कॉम्पिटिशनमुळे। तुझ्यासारखेच इन्फ्लुएन्सर आहे, काय सांगशील त्यांना? तुला प्राइज मिळाला आज। मी सगळ्यांना एकच सांगतो की व्हिडिओ बनवत राहा, कधी ना कधी तो फेमस होतेच। मी पण आधी मला पण व्ह्यूज नाही येत होते, पण व्हिडिओ बनवत राहिला की व्ह्यूज येते आणि कुठे ना कुठे आपण फेमस होतो। अनुभव आहे तो। ठीक आहे, तुमचं नाव सांगा? दीपक धर्नाथ लांजेवार। तुम्ही वैनगंगा महोत्सवाचे आयोजक आहे। एक प्राइज डिस्ट्रीब्युशन झाला, इन्फ्लुएन्सर्स रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। वैनगंगा महोत्सवामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली, काय सांगा तुम्ही आयोजक म्हणून? ही जी स्पर्धा जी घेतली होती इन्फ्लुएन्सर रील्सची, त्याबद्दल असं सांगू इच्छितो की ही खूप चांगलं राहिलं ही स्पर्धा घेण्यामध्ये, कारण त्या स्पर्धेच्या मागे जो आपला वैनगंगा महोत्सव हा तिसरा वर्ष 2026चा तिसरा वर्ष होता। 3 दिवसीय हा जी आरती असते, त्यामुळे ह्या इन्फ्लुएन्सर लोकांनी जी रील बनवलेली आहे, प्रमोशन रील आणि पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या ज्या रील, त्याच्यामुळे हा महोत्सव जो आहे ना आपल्या म्हणजे पहिले तालुका नागपूर जिल्ह्यापर्यंत वगैरे सीमित होता, भंडारा जिल्ह्याच्या काही भागापर्यंत, पण यावर्षी ह्या रीलमुळे सर्वात जास्त पॉप्युलर झालेला आहे। तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रातून या कार्यक्रमाला हे मिळत आहे, वाव मिळत आहे। तर कसं वाटत आहे तुम्हाला की हा जो महोत्सव आहे वैनगंगा महोत्सव तो मोठ्या प्रमाणात जो आहे लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्याचा प्रचार प्रसार होत आहे या माध्यमातून? हो, ॲक्च्युली या प्रोग्राममुळे आंबोरा क्षेत्राचे नाव पण आपल्या विदर्भाच्या जे आपण काय म्हणतो त्याला काशी, तर त्यामुळे ह्या प्रोग्राममुळे आणखी पूर्ण म्हणजे ब्रिजमुळे तर होतच आहे की ब्रिजमुळे तर नाव चालतच आहे, पण ह्या वैनगंगा महोत्सव महाआरतीमुळे पण आंबोरा या देवस्थानाचं नाव खूप लौकिक होऊन राहिलेलं आहे। या सगळ्या इन्फ्लुएन्सर मला वाटते 32 जे इन्फ्लुएन्सर होते यामध्ये सहभागी पार्टिसिपेट झाले होते, त्याच्यामध्ये 3 प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्यात आले होते। कशा प्रकारे यांची निवड झाली? काय तुम्ही यांच्या रील्स मध्ये पाहिलं आणि काय वेगळेपणा जाणवलं तुम्हाला? हे तर आता कमिटीनं डिस्कस केलेलं आहे, पर सरांनी जे पाहिलं, आता मी जेव्हा चालू होतं प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या पहिले सरांचं चेक करणं चालू होतं, तर सरांनी सर्व बारकाईने त्याच्यावर नवीन काहीतरी कोणी काय ज्या हिशोबाने जी स्पर्धा ठेवलेली होती त्याच्यामध्ये कोणाची त्रुटी कमी हे पाहून सगळं म्हणजे त्यांनी योग्यच्या हिशोबानेच केलेलं आहे। ज्या हिशोबाने आपण प्राइज ठेवले म्हणजे रील कॉम्पिटिशन ठेवलेली होती
त्याला सगळं गृहीत धरून त्यांनी ते केलेलं आहे. वैनगंगा महोत्सव मध्ये तुम्हाला पहिलं प्राइज मिळालं आहे इन्फ्लुएन्सर या स्पर्धेमध्ये. काय सांगाल तुम्ही, कसं वाटत आहे? माझे नाव आयुष राजेंद्र मोहनकर. काय असं नको यार. माझे नाव आयुष राजेंद्र मोहनकर आहे. हा. मी ह्या म्हणजे महोत्सवामध्ये पहिल्यांदाच भाग घेतला आहे. हम्म. याच्या प्राइस तुम्हाला पहिला नंबर भेटला आहे, कसं वाटत आहे? किती प्राइज आहे ते आणि काय सांगाल याबद्दल? मला पहिला प्राइस म्हटलं तर खूप आनंद होत आहे आणि याच्या प्राइस 21,000 काहीतरी होतं वाटते असं. हो. त्यानंतर खूप आनंद होता मला. हे तुम्हाला कुठनं सुचलं? तुम्ही जे रील्स बनवायचं तुम्ही करता, आता जी युवा पिढी आहे ते रील्स बनवायच्या याच्यामध्ये क्षेत्रात पुढे आहे, तुम्हाला हे कुठनं सुचलं की तुम्हाला हे रील्स बनवायला पाहिजे? इथे कॉम्पिटिशन होतं इन्फ्लुएन्सर्स कॉम्पिटिशनच्या, हम्म. म्हणून त्यामुळे इथं भाग घ्यायचं असं वाटलं. हम्म. त्यामुळे म्हणजे भाग घेतला मी या इव्हेंटमध्ये. हम्म. म्हणून मग माझा नंबर आला. आज पहिलं प्राइज मिळत आहे तुम्हाला. तुम्ही इन्फ्लुएन्सरच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. तुमच्या गावामध्ये अनेक इन्फ्लुएन्सर आहे, तुमच्याप्रमाणेच युवक आहे. काय सांगाल त्यांना आणि कसं वाटतं तुम्हाला? मला आनंद वाटतं, पण काय म्हणजे त्यांना पण सांगतो मी की तुम्ही पण भाग घ्या म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये आणि रील बनवा. आणि रील बनवा.